राम मंदिरातील दान चोरी प्रकरणामध्ये मोठे मासे सुटल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। आवाज उठवल्याच्या नंतर आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात मोठे मासे सुटलेत असं राऊत यांनी म्हटलं आहे। राम के लुटेरे हैं, राम को लूट रहे हैं। राम 14 बरस वनवास में गए, तब राजा भरत ने उनकी पादुका संभाल कर रखी 14 साल तक सिंहासन पे। वो पादुका की चोरी किए लोगों ने। सीता माई का मंगलसूत्र चोरी हो गया, वहाँ से राम के आभूषण चोरी हो गए और हमने आवाज़ उठाया तो हमारे ऊपर आप एफआईआर दर्ज करेंगे। ठीक है, देख लेंगे। सिद्धिविनायक में चोरी हुई है, सिद्धिविनायक में नहीं, देश के पूरे मंदिर में चोरी हो रही है और सभी मंदिर बीजेपी के कंट्रोल में है। सब तिजोरी की चाबियां मंदिर की जो है ना, ये फडणवीस और मोदी जी के लोगों के हाथ में है। चोरी चोरी हो रही है भगवान के घर में। तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये दान चोरीचा आरोप खरा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंच्या आरोपांचं त्यांनी समर्थन केलं। गेल्या काही दिवसात दान चोरी वाढल्याचा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। सन्मान्य राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्यामागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे। जेव्हापासून शिंदेंच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या, त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून हे चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे। सिद्धिविनायक मंदिराबद्दल संजय राऊत यांनी न बोललेलं बरं। ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, आदेश बांदेकर यांच्यावर देखील सिद्धिविनायक मंदिरा प्रकरणात आरोप झालेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भर सभेमध्ये त्याबद्दल आरोप केलेत। संजय राऊत आधी आपल्याकडे जेव्हा सिद्धिविनायकचा ट्रस्ट होता त्यावेळेला भरतीमध्ये किती घोटाळा केला, त्यावेळेला दानपेटीमध्ये किती चोरी केली याचा खुलासा आधी महाराष्ट्राला करा।